पक्षचिन्ह राजकीय पक्षाचं की विधिमंडळ पक्षाचं हाच खरा प्रश्न आहे। शिवसेनेच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचा रोकडा सवाल। उद्या दुपारी पुन्हा होणार सुनावणी। शिंदे गटाची प्रत्येक कृती बेकायदेशीर। सुनावणीनंतर राऊतांचा घणाघात, तर सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय घेणार। राहुल शेवाळेंकडून विश्वास व्यक्त। काँग्रेसच्या दिलगिरीनंतरही राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा। हर्षवर्धन सपकाळ यांना राज्यात फिरू देणार नाही। राष्ट्रवादी नेत्यांचा इशारा। गुंगी गुडियाचा बाद काही थांबेना। बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटत नाही। सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे टोचले कान। राहुल गांधींची जंतर मंतरवरील आंदोलक विद्यार्थ्यांसोबत पत्रकार परिषद। विद्यार्थ्यांचं शोषण होत असल्याचा केला आरोप, तर विद्यार्थ्यांनी सांगितली आपबीती। सीजेपी सध्या राजकीय पक्ष बनणार नाही, दबाव गटासारखं काम करणार। अभिजित दिपकेंचं स्पष्टीकरण। खासदार बजरंग सोनावणेंच्या मुलाला अटक करा, अन्यथा आत्महत्या करू। विलास घुलेच्या कुटुंबियांचा इशारा। विलासच्या आईसह कुटुंबाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। वाल्मी कराडला नागपूर जेलमध्ये पाठवा, धनंजय देशमुख यांची मागणी। बीडच्या जेलमध्ये आरोपींना सुविधा मिळत असल्याचा गंभीर आरोप। मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार असल्याची दिली माहिती। तुकाराम मुंढेंच्या सावजी मठावरील वक्तव्यानंतर नागपुरात हलबा समाज बांधव आक्रमक, तर मी वैयक्तिक अनुभव सांगितला, माफी मागण्याचा प्रश्नच नाही। तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केली भूमिका। खड्ड्यांच्या समस्येवरून अंबरनाथमध्ये मनसे आक्रमक, उड्डाणपुलावरील खड्ड्यांमध्ये मून वॉक करत नोंदवला निषेध। अमरावतीमधल्या सावर्डीजवळ भरधाव ट्रक महामार्गावरील उभ्या ट्रकला धडकला। अपघातामध्ये ट्रक चालकासह तिघांचा मृत्यू, 3 गंभीर। रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामावेळी घडला अपघात। यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी। भिवंडीतील इमारत दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। दादरमधील खांडके बिल्डिंग ही C1 श्रेणीतील धोकादायक इमारत काही वर्षांपूर्वीच रिकामी करण्यात आली, मात्र तिचं पाडकाम अद्याप झालं नाहीये। आजूबाजूला वस्ती आणि इतर इमारती असल्यामुळे ही इमारत कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जाते। इमारतीचं पाडकाम मुद्दाम रखडवलं जात असल्याचं देखील रहिवाशांचं मत आहे। भिवंडीमध्ये एक इमारत कोसळली आणि त्यानंतर अनेक धोकादायक इमारतींचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवरती आला। खरं तर मुंबईमध्ये अशा अनेक C1 कॅटेगरीच्या इमारती आहेत, अर्थात त्या धोकादायक आहेत। काही इमारती ज्या आहेत त्या रिकामी केलेल्या आहेत, मात्र त्याचं पाडकाम जे आहे अजून सुरू झालेलं नाही आहे, पाडकाम पूर्ण झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे धोका हा कायम असतो। अशीच एक इमारत आहे आणि इमारतीच्या शेजारी मी उभा आहे। मी सध्या मुंबईच्या दादर भागामध्ये आणि माझ्या उजव्या बाजूला तुम्ही पाहताय ही आहे प्रसिद्ध अशी खांडके बिल्डिंग। खूप जुनी ही बिल्डिंग आहे, C1 कॅटेगरीची बिल्डिंग होती। ती बिल्डिंग गेल्या अनेक वर्षांपासून रिकामी देखील करण्यात आलेली आहे, मात्र तिचं पाडकाम कुठेही पूर्ण झालेलं नाही। आपण पाहतोय की पूर्ण बिल्डिंगला भिंतींवरती मोठमोठे क्रॅक्स गेलेले आहेत, तडे गेलेले आहेत। झाडं त्या इमारतींच्या भिंती आहेत त्यांच्यावरती लागून आहेत। आपण हे जर इकडचं पाहिलं, मी आमच्या विजयना रिक्वेस्ट इकडचं दाखवायला, इमारतीची भिंत आहे आणि भिंतीला लागून हे झाड आहे, त्याच्यामुळे अर्थात ही भिंत या झाडामुळे किती कमकुवत झाली असेल हे दृश्यांमध्ये तुम्हाला कळतंय। संपूर्ण भिंत जी आहे इमारतीची, तर पूर्ण इमारतीवरती असं वाटतं हा डोंगर आहे। त्याचं कारण म्हणजे झाडं आलेली आहेत, झाडाझुडपांनी पूर्ण इमारत जी आहे ती कव्हर करण्यात आलेली आहे, कव्हर झालेली आहे खरं तर। आणि कुठेतरी धोका जो आहे तो आणखी गडद झालेला आहे। खरं तर आपण दुसऱ्या साईडला जर हा पाहू शकतो, मध्ये हा एक पॅसेज आहे, लोक इथून ये जा करत असतात आणि ही लोक इथे येता जाताना इथे कदाचित उद्या जर ही भिंत किंवा इमारत जर कोसळली तर मोठी दुर्घटना या संपूर्ण भागात होऊ शकते। त्याच्यामुळे अर्थात ही इमारत जी आहे ती पाडणं गरजेचं आहे। अति धोकादायक ही इमारत आहे, त्याच्यामुळे अशा अनेक इमारती आहेत मुंबईमध्ये ज्या C1 कॅटेगरीच्या आहेत, रिकामी देखील केलेल्या आहेत, मात्र पाडण्यात आलेल्या नाहीत अजून। त्याच्यामुळे धोका कुठेतरी कायम आहे। भिवंडीच्या घटनेनंतर प्रशासन यातून काही शिकतंय का त्या घटनेमध्ये, त्या घटनेनंतर त्या घटनेमधून, हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। आणि त्यानंतर अशा ज्या इमारती आहेत, मुंबई असेल किंवा दादर असेल,
दादर माहीम भागातल्या अशा काही इमारती आहेत, त्याचं बारकाम आता होतं आहे का हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ सुधीर यांच्यासह मी संकेत वराड, न्यूज 18 मराठी, दादर. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाला मिळणार या महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ऐतिहासिक सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली. या प्रकरणाची सुनावणी उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर उद्धव ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमकपणे आपली बाजू मांडली. एकनाथ शिंदेंनी पक्षविरोधी कारवाई केली असून शिंदेंसोबत जाणारे आमदार अपात्र असून त्या आधारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय अवैध असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. जून 2022ला विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग आणि त्यानंतर सुरत, गुवाहाटीला शिंदेंसोबत काही आमदार गेले, हा केवळ योगायोग नसल्याचं सिब्बल म्हणाले. दरम्यान कपिल सिब्बल आणि सरन्यायाधीशांमध्ये नेमका काय संवाद झाला, ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया, जाणून घेऊया. विधिमंडळ पक्षाचे सदस्य राजकीय नेता कसा निवडू शकतात असा सवाल सरन्यायाधीशांनी उपस्थित केला. न्यायाधीश म्हणाले की पक्ष निर्णय राजकीय पक्षानं घ्यायचा असतो, विधिमंडळ पक्षानं नाही. पक्ष चिन्ह राजकीय पक्षांचं की विधिमंडळ पक्षाचं हाच खरा प्रश्न आहे. शिवाय कपिल सिब्बल हे या सुनावणीच्या दरम्यान म्हणाले की निवडणूक आयोग पक्षाच्या चिन्हाला मान्यता देत असतं. त्यावर न्यायाधीश म्हणाले पण चिन्ह निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराला दिलं जातं. शिवाय पक्ष निर्णय राजकीय पक्षानं घ्यायचा असतो, विधिमंडळ पक्षानं नाही, असंही न्यायाधीश म्हणाले. त्यावर कपिल सिब्बल म्हणतात की दुसऱ्या पक्षात विलीन न होता त्यांनी स्वतःचा नेता ठरवला. पक्षविरोधी कारवायांबद्दल निवडणूक आयोगाला कळवलं होतं, असंही कपिल सिब्बल म्हणाले. नार्वेकरांची अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी शिंदेंच्या गटाला मान्यता दिली, हेही कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. शिवाय कपिल सिब्बल म्हणाले की नव्या सरकारचा पायाच अवैध तरी त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला. प्रत्येक कृती बेकायदेशीर, प्रत्येक कृती घटनेतल्या 10व्या शेड्यूलनुसार कोणतंही आणि परिच्छेद 2 जे संविधानामध्ये आपलं आहे हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील. शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे. कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही, हे आज कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या पीठापुढे मांडले. त्यांनी जो आज युक्तिवाद केला त्या युक्तिवादाला प्रत्युत्तर आमच्या सगळ्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून देण्यात येईल, कारण त्यांनी खऱ्या अर्थाने खोटी बाजू ही न्यायालयासमोर मांडलेली आहे. जे काही त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत त्यात काही बेस नाही आहे. जी खरी बाजू आहे ती बाजू आमच्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून माननीय न्यायालयासमोर मांडली जाईल.